नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडं इंद्र राणीला सगळं सत्य सांगतो त्याच्यामध्ये आणि तनिष्कात काय घडलं होतं ते. तर नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे इंद्र झोपलेला असतो आणि त्याला स्वप्न पडतं की तो राणीला सांगत आहे काय झालं होतं त्या दिवशी. आणि आता ते सगळं आठवून तो एकटाच खूप घाबरल्यासारखं करतो. तो म्हणतो की आता काय करू मी, असं म्हणत असतो. आणि आता त्याला काही सुचत नाही काय करायचंय ते. आणि आता लगेच तो म्हणतो की राणीला एवढं सगळं कळलं, बापरे, आता काय करू मी, असं म्हणत असतो. आणि आता लगेच तो म्हणतो की राणी माफी मागतो, मला माफ कर, माझी चूक झाली आहे राणी, असं म्हणत असतो. तर आता राणी म्हणते की इंद्र सर, मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकत. इंद्र मोठ्या मोठ्याने ओरडतो, राणी राणी राणी. तेवढ्यात आता लगेच राणी झोपेतून उठते. म्हणते इंद्र सर, काय काय झालंय तुम्हाला, का असं करताय तुम्ही आणि का घाबरल्यासारखं ओरडताय, काय स्वप्न पाहिलं का तुम्ही, काही वाईट स्वप्न पडलंय का तुम्हाला. तर ते म्हणतात की नाही नाही, काही नाही झालं, चल आता राणी. तर असं म्हटल्यावरती आता राणीला म्हणतात झोप. राणी ते झोपतात आणि सकाळी उठल्यावरती इकडे आता जो इंद्र आहे तो बसलेला असतो आबांतांच्या जवळ. राणी तिथे येते आणि म्हणते, इंद्र सर काय झालंय तुम्हाला, अहो पण रात्री तुम्ही या झोपेत कसं करत होता ना, अहो तुम्ही घाबरलेले वाटतायत खूप. तर इंद्र म्हणतो, नाही अहो आबा, माझी रात्री झोप नाही झाली ना, त्यामुळे मला झोप नाही झाली ना, त्यामुळे मला काहीच कळत नाही काय करावा, असं होतंय ना का बस. तर आता लगेच म्हणतं की झोप न झाल्याने मला त्रास होत राहतो, तुम्हाला तर माहिती ना बा, असं म्हणत असतं. तर आता तेवढ्यात इंद्राचा फोन वाजतो. इंद्राचा फोन वाजल्यावरती आता तिकडून तनिष्काने इंद्राला फोन केलेला असतो. तर त्या म्हणतात काय झालंय, तर आता लगेच म्हणतात तनिष्काचा फोन आहे आणि तो फोनवर बोलतो. तो काय झालंय, तर आता तनिष्का इकडून बोलत असते. तर इंद्र म्हणतो, अहो तनिष्का आजारी आहे. तनिष्का फोन कट करतो आणि म्हणतो की अहो आबा, तनिष्काचं दुखत आहे, तनिष्का आजारी पडली आहे. आणि तनिष्काला तुम्हाला माहिती काय झालंय, अहो तिला बॅक पेन होतं, त्यामुळे तिला खूप त्रास होतोय ना, त्यामुळे तर आता ती त्या फॅक्टरीत येणार नाहीये, असं सांगतो. आणि आता लगेच इंद्र तिथून जातो. तर आता राणी म्हणते की आबा, मी जाऊन येऊ का तनिषा मॅडमच्या घरी, त्यांना भेटून येते, कारण की काय झालंय ना नक्की बघून येते. तर आबा ते म्हणतात ठीक आहे राणी, जा तू. आणि राणी आता यायला निघते. राणी इंद्र ते इकडे येतात आणि आता राणी तनिष्काला भेटते आणि म्हणते, काय झाले तनिषा मॅडम तुम्हाला. तनिषा म्हणते, काही नाही, मला खूप एकटं एकटं वाटतं, इथे आई नाही, कोणीच नाही, मला आठवण येते सगळ्यांची, त्यामुळं. तर आता राणी म्हणते, तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही घरी चला, असं म्हणते. आणि ती आता म्हणते, इंद्राला बरोबर वाटेल का. तर इंद्राला पण बोलवून घेतात. इंद्र म्हणतो की हो चला. मग तनिष्का म्हणते की ठीक आहे, मी येते, पण मग इंद्र काय म्हणणं आहे तुझं. राणी म्हणते चला घरी. तर राणी म्हणते थांबा, मी आईला त्यांना घरी फोन करून कळवते, आबाला फोन करून कळवते. आणि तेवढ्यात इंद्र आणि राणी तनिष्का बोलतात की इंद्र म्हणतो की तनिषा, काय करायचे आता, तू खरंच घरी येते का. तर तनिषा म्हणते की हो, मग काय झालं नाही यायला, आता काय करू मी, असं म्हणत असते. तर चला बघूया आता तनिष्का ही राणी त्यांच्या घरी एंट्री घेणार आहे आणि आता राणीलाच ती घराबाहेर काढणार आहे. नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.